नमस्कार. गळ्यात तुळशीमाळ असो वा नसो, मनात विठ्ठल असणं हीच खरी भक्ती. वारीची ती ओढ आणि संतांच्या शब्दांची ती गोडी आजही आपल्या जगण्याला आधार देते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या अंतरातल्या पंढरीची एक छोटीशी वारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून संतांच्या विचारांची पालखी तुमच्या मनातही विसावेल. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आज आपण संत एकनाथ महाराजांच्या एका अत्यंत मार्मिक आणि आपल्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. आजच्या या धावपळीच्या जगात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो आहोत. आपला हा मानवी जन्म किती अनमोल आहे, पण आजच्या काळात आपण कसे भरकटत चाललो आहोत याचे अतिशय सुंदर आणि वास्तववादी चित्रण नाथांनी या अभंगात केले आहे. चला तर मग या अभंगातील एक एक चरण आपण शांतपणे समजून घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश, वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. येऊनी नरदेही वायांजाय, नेणेन संत संग काही उपाय. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, संत एकनाथ महाराज अत्यंत खंत व्यक्त करत सांगतात की हा दुर्मिळ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, पण तो आपण पूर्णपणे व्यर्थ घालवत आहोत. हे मानवी जीवन सार्थकी लावण्यासाठी संतांची सोबत किंवा सज्जन माणसांची संगत हाच एक उत्तम मार्ग आहे, पण दुर्दैवाने आपण तोच मार्ग विसरून गेलो आहोत. चांगल्या विचारांची कास धरण्याऐवजी आपण आपलं बहुमोल आयुष्य वाया घालवत आहोत. सामाजिक संदेश. मनुष्यजन्म अत्यंत दुर्मिळ आणि मोलाचा आहे, पण चांगल्या लोकांच्या संगतीशिवाय आपण तो वाया घालवतो. आजच्या काळात संतसंग म्हणजे सकारात्मक आणि विचारांनी प्रगल्भ असलेल्या लोकांची सोबत असणे. वास्तविक उदाहरण. एखादा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान तरुण जेव्हा व्यसनाच्या किंवा चुकीच्या मित्रांच्या संगतीत अडकतो, तेव्हा त्याचे करिअर आणि आयुष्य दोन्ही कसे उद्ध्वस्त होते हे आपण अनेकदा पाहतो. याउलट चांगल्या मार्गदर्शकाच्या सल्ल्याने तोच तरुण यशस्वी उद्योजक बनू शकतो. दुसरा चरण. कली वाढलासे अधम, ब्रह्मांड सांडिती आपुले कर्म. भावार्थ विश्लेषण. कलियुगाचा प्रभाव आता इतका वाढला आहे की नीच आणि वाईट प्रवृत्ती सगळीकडे बोकाळल्या आहेत. समाजात ज्यांच्यावर ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याची आणि चांगले संस्कार रुजवण्याची जबाबदारी आहे, ते लोक स्वतःच आपली योग्य कामे विसरले आहेत. ज्यांनी समाजाला योग्य मार्गावर चालायला शिकवायला हवे, तेच आपली मुख्य कर्तव्ये सोडून भलत्याच मार्गाला लागले आहेत, अशी खंत महाराज इथे व्यक्त करतात. सामाजिक संदेश. समाजातील ज्या शिक्षित आणि जबाबदार वर्गावर समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असते, तेच लोक जेव्हा आपले कर्तव्य विसरतात, तेव्हा समाजाची मोठी हानी होते. वास्तविक उदाहरण. जेव्हा एखादा डॉक्टर केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने रुग्णाला गरज नसताना महागड्या चाचण्या करायला लावतो, किंवा एखादा शिक्षक ज्ञानदानापेक्षा खाजगी शिकवण्यांवर जास्त लक्ष केंद्रित करून शाळेत निष्काळजीपणा करतो, तेव्हा ते त्यांच्या मूळ कर्तव्याला पारखे झालेले असतात. तिसरा चरण. शुद्ध याती असोनी चित्त, सदा नीचाश्रय करीत. भावार्थ विश्लेषण. माणसाला कितीही चांगल्या कुळात आणि चांगल्या घरात जन्म मिळाला तरी त्याचे मन मात्र सतत वाईट गोष्टींकडेच धावत असते. आपले चित्त शुद्ध आणि निर्मळ ठेवण्याऐवजी आपण कायम चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातो. चांगल्या गोष्टींचा आणि विचारांचा स्वीकार करण्यापेक्षा माणूस नीच आणि हलक्या दर्जाच्या गोष्टींचाच आश्रय घेत आहे. हे आपले आजचे मोठे दुर्दैव आहे. सामाजिक संदेश. चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा उच्च शिक्षण असूनही जेव्हा माणसाचे विचार खालच्या पातळीवर जातात, तेव्हा समाजाचा आणि स्वतःचाही सर्वनाश ठरलेला असतो. माणसाचे चारित्र्य हे जन्माने किंवा पदवीने नाही, तर त्याच्या रोजच्या कर्माने ठरते. वास्तविक उदाहरण. एखाद्या उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबातील तरुणाने रातोरात श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी सायबर क्राईम किंवा वृद्धांची आर्थिक फसवणूक करण्याचा मार्ग निवडल्याच्या बातम्या आपण रोज वृत्तपत्रात वाचतो. उत्तम संस्कारांपेक्षा लालसा मोठी झाल्याचे हे जिवंत लक्षण आहे. चौथा चरण. देवपूजा नेणे कर्म, न घडे स्नानसंध्या धर्म. भावार्थ विश्लेषण. आजच्या या भरकटलेल्या काळात माणसाला ईश्वराची भक्ती कशी करावी हेच मुळी आठवत नाही. देवाची पूजा अर्चना करणे, अंतर्बाह्य पावित्र्य राखणे आणि आपली नित्यकर्मे श्रद्धेने करणे यासारख्या साध्या धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीही माणसाकडून घडत नाहीत. आपले मन शांत आणि समाधानी करण्यासाठी ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, त्या सर्व आपण पूर्णपणे विसरत चाललो आहोत. सामाजिक संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढणे, मनःशांती मिळवणे आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आपली जीवनशैली अत्यंत बेशिस्त आणि यांत्रिक झाली आहे. वास्तविक उदाहरण. आजच्या कॉर्पोरेट जगात काम करताना अनेक तरुणांना वेळेवर जेवायला किंवा पुरेशी झोप घ्यायलाही वेळ नसतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून केवळ पैशांच्या मागे धावल्यामुळे अगदी तरुण वयातच हृदयविकारासारखे गंभीर आजार जडत आहेत. शरीराचा आणि मनाचा समतोल राखणे हाच आजचा खरा धर्म आहे, जो आपण विसरत चाललो आहोत. पाचवा चरण. ऐसा कलीचा महिमा,
कोणी न करी कर्माकर्म. भावार्थ विश्लेषण. कलियुगाचा हा असा भयंकर महिमा आणि प्रभाव आहे की माणसाची सारासार विचार करण्याची बुद्धीच नष्ट झाली आहे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, कुठले कर्म करावे आणि कुठले करू नये, याचा कोणताही विचार आता कोणीही करताना दिसत नाही. लोक फक्त स्वार्थाच्या आणि भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत आहेत आणि आपले खरे मानवी कर्तव्य पार विसरून गेले आहेत. सामाजिक संदेश. आजच्या काळात चांगले काय आणि वाईट काय यातला फरकच पुसला गेला आहे. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची लोकांची तयारी असते. नीतिमत्तेचा पूर्णपणे ऱ्हास होत आहे. वास्तविक उदाहरण. बाजारात मिळणाऱ्या दुधात किंवा रोजच्या अन्नात होणारी भेसळ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. लोकांच्या आरोग्याशी आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळून स्वतःचा खिसा भरणारे व्यापारी कोणते कर्म चांगले आणि कोणते वाईट याचा थोडासाही विचार करत नाहीत. 6वा चरण. एका जनार्दन शरण. घडो संतसेवा जाण. भावार्थ विश्लेषण. या सगळ्या बिघडलेल्या परिस्थितीवर एक अतिशय सोपा आणि खात्रीचा उपाय सांगताना संत एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामी यांना पूर्णपणे शरण जातात. ते कळकळून प्रार्थना करतात की या मोहाच्या जाळ्यातून मला वाचायचं असेल तर माझ्याकडून केवळ संतांची आणि सज्जनांची सेवा घडू दे. कारण चांगल्या माणसांची संगत आणि संतांचे निर्मळ विचार हेच या कलियुगात माणसाला तारून नेऊ शकतात. सामाजिक संदेश. या सर्व नकारात्मकतेवर आणि चुकीच्या गोष्टींवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चांगले विचार अंगीकारणे आणि समाजाची निस्वार्थ सेवा करणे. जे लोक समाजासाठी चांगले काम करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आजच्या काळातील खरी संतसेवा आहे. वास्तविक उदाहरण. जेव्हा एखादा तरुण सुट्टीच्या दिवशी गडकिल्ले स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतो, अनाथालयात जाऊन मुलांना मोफत शिक्षण देतो किंवा गावात वृक्षारोपणाची चळवळ उभी करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने समाजाची आणि चांगल्या विचारांची सेवा करत असतो. युवा पिढीसाठी संदेश. माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या, सोशल मीडियाच्या आणि धावपळीच्या जगात हा अभंग तुम्हाला काही अत्यंत मोलाचे सल्ले देतो. तुमची तरुणाई ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ती चुकीची व्यसने, नकारात्मक विचार किंवा दिशाहीन लोकांच्या संगतीत वाया घालवू नका. तुम्ही कोणत्या मित्रांसोबत उठता आणि बसता यावर तुमचे यश आणि आनंद अवलंबून असतो. नेहमी असे मित्र निवडा जे तुम्हाला प्रगतीसाठी प्रेरणा देतील आणि वाटेत चुकल्यास योग्य मार्ग दाखवतील. तुम्ही भविष्यात कितीही मोठे यश मिळवले किंवा कितीही पैसा कमावला तरी स्वतःचे काम, आईवडिलांची काळजी आणि समाजाप्रती असणारी तुमची जबाबदारी कधीही विसरू नका. आजूबाजूला खूप झगमगाट आणि अनेक आकर्षणे आहेत, पण त्या सर्वांमध्ये वाहून न जाता काय बरोबर आणि काय चूक हे ओळखण्याची आपली विचार करण्याची शक्ती नेहमी जागी ठेवा. चांगले विचार, चांगली संगत आणि स्वतःच्या कामावरील प्रामाणिक निष्ठा या 3 गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधीही भरकटू देणार नाहीत. हाच या महान अभंगाचा आजच्या पिढीसाठी खरा आणि शाश्वत संदेश आहे. धन्यवाद. संत एकनाथ महाराज आपल्याला प्रेमाने आठवण करून देत आहेत की वेळ आणि आयुष्य खूप मौल्यवान आहे. वाईट गोष्टींच्या आहारी जाऊन तो अजिबात वाया घालवू नका. नेहमी चांगल्या विचारांच्या सानिध्यात राहा. चंद्रभागेच्या काठी जो आनंद मिळतो तोच आनंद संतांच्या विचारात दडलेला आहे. भावार्थ. संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच विठ्ठल विचार घराघरात पोचवत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल असा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.